हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आता वाजले आहेत 11:30. नाश्ता झाला आहे. आता जेवणाची तयारी. आज एकादशी आहे. एकादशी असल्याकारणे आई आमची कांदा लसूण खात नाही, त्याच्यामुळे आज बिना कांदा लसणीचं जेवण आणि त्याच्यातून भात खात नाही. तर आज मी करणार आहे थालीपीठ. मेथी धुवून ठेवलेली होती स्वच्छ. त्याच्यामध्ये मिरच्या पण कटिंग करून घेणार आहे. थोडासा मसाला पण टाकणार आहे तिखटपणा येण्यासाठी आणि हिरवी मिरची पण. हे बघा, हे जे आपलं पीठ आहे त्याचंच मी दाखवते. वड्याचा तर व्हिडिओ दाखवलेला आहे. म्हणजे एका पिठापासून आपण किती सारे प्रकार करू शकतो आणि ते पण हेल्दी पीठ आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण ह्याच्यात बटाटा आहे तो ओलसरच आहे, त्याच्यामुळे जेवढं पाणी लागेल ते आधी टाकायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि वजाभर मसाले मी याच्यात काहीच टाकले नाही आहेत. सिंपल टेस्ट ठेवायची. कितीही तुम्ही मसाले टाका, तुम्ही जो पदार्थ मनापासून प्रेमाने आणि आवडीने करणार त्याला चव येणारच. आता ह्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पण चपातीचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे. आता ह्याला थोडा वेळ असं झाकून ठेवून देऊया. बघा केवढं पाणी लागलं. ते चांगलंच आहे. धुवून घ्यायला पाहिजे भाजी. साफ केलेली आहे कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, अरे मिरच्या. तिखट बिखट आपल्याला पाहिजे असेल तर थंडीत तिखटच बरं वाटतं जरा. मिरच्या वगैरे सगळ्या धुतलेल्या होत्या तरी पण कोथिंबीर धुवून ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे परत मला धुवायला लागणार. काही ना काही व्यवसाय करत राहिलाच पाहिजे आणि मला आवड आहे फार. जे आपल्याला चांगलं वाटेल, जे योग्य वाटेल ते आपण करावे. कोणाचा विचार करू नये. कोण काय बोलेल काय बोलेल, लोकांना काय नावं ठेवायची सवयच असते. आज त्रिशाबाई आल्या नाही आहेत. काल साऊला होतं ते काहीतरी कानात घालतात ना, टिक सध्या फेमस चालू आहे. ते आम्ही परेलवरनं घेऊन आलो, पण ती हिरोईन तिच्या पप्पांना घेऊन मुलूंवरनं घेऊनही आली, ते पण लाईटवालं. मग तिला म्हणतं मी घरी घेऊन जाते, इकडे तू आलीस की कधी वापरेल. नाही, दीदीला चिडवणार कसं, अवनी दीदीला, तिलाही बरं नाही आहे अवनीला. चला तर जिरं आणि मीठ टाकायला विसरलेली. चवीनुसार मीठ, जिरं टाकलं. चटणी तयार आहे. काढून ठेवूया. संस्कृती इकडे ये. चटणीत मीठ दाखवते नाही तर परत तिची लफडी. पटकन ये. अरे ये इकडे, दाखवते काहीतरी. ह्याच्यात मीठ चेक कर परत ते करायला. कमी आहे, मीठ जास्त आहे, चालेल ना. तिकडे झणझणीत
पराठे करून घेऊया. पराठ्याला टाकायला तूप, ह्याला थोडं तेल लावून मळूया. पोलपाटही ठेवलं आहे, वड्याची मशीनही घेतले, ते तवा तापलेला आहे. बघूया कशात काय होतंय व्यवस्थित. थोडंसं तूप लावून बघूया. सुंदर. थोडं तूप लावून घेतलं आहे. फुलपाटाची गरज नाही आहे. जे छोट्या चपात्या खातात त्यांनाही बरं आहे. ग्रेट. आईची आयडिया आमची छान आहे. काम हलकं केलं. मी आता तूप लावते, तुम्ही तेलही लावू शकता ज्यांच्याकडे मशीन असेल ते. अदरवाईज नाही तर आपलं आहेच. परफेक्ट. तूप लावून घेऊया. खाण्याच्या बाबतीत कंजूसपणा नाही. तूप वगैरे हेल्थसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे भरपूर पाहू शकता. पलटून पलटून असता खरपूस सुंदर पराठा. नक्की ट्राय मारा. पीठही एकदा तुम्ही घेऊन बघा, स्वतः ट्राय मारा आणि मग सांगा. असं नाही की मीच सांगते, माझीच तारीफ मी करते. खाण्यासाठी व्यवस्थित खा. काही जणची सवय असते, हे महाग आहे, इथे स्वस्त आहे, तर इथून घेऊया. ज्याची त्याची मर्जी असते म्हणा, पण तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही बरंच काय करू शकता. तुमची हेल्थच चांगली नाही तर तुमचं काहीही होऊ शकत नाही. डॉक्टरला पैसे घालण्यापेक्षा खाण्यावर आणि चांगल्या खाण्यावर घाला. प्रचंड बाहेर आजकाल. काल मी घाटकोपरला गेलेलो मुलुंड आणि पिठाची आणि लाडवाची डिलिव्हरी करायची होती म्हणून. अक्षरशः एवढी खाऊगल्ली झालीत म्हणजे शॉक बघून आम्ही. स्ट्रेट फूड. हे बघा, सुंदर पराठा. मी आता व्हिडिओ हा इथे स्टॉप करते आहे, पण मला आता पिठाची पॅकिंग पण करायची आहे. जे पीठ संपलं आहे हे मार्केटला जाऊन सामान घेऊन येऊन साफबीफ करून पुढची प्रोसेस करायची आहे. आता बाकीचे पराठे मी असेच पटापट करून घेते. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.